परभणी जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे। सोनपेठ तालुक्यातील दहिखेड येथील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय। रमण गौतम कांबळे असं या मृत मुलाचं नाव असून सोनखेड शिवारातील जुन्या मारुती मंदिर परिसरातील एका विहिरीत ही घटना घडली। रमण विहिरीत पडल्याची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली। अत्यंत शर्थीच्या प्रयत्नानंतर या मुलाचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात यश आलं असून या घटनेमुळे संपूर्ण सोनपेठ आणि दहिखेड परिसरावर शोककळा पसरली आहे। या प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करतायत। दहिखेड येथील रहिवासी असलेला 16 वर्षांचा रमण गौतम कांबळे हा मुलगा काही कामासाठी सोनपेठ येथे आला होता। दरम्यान सोनखेड शिवारात असलेल्या जुन्या मारुती मंदिर परिसरातील एका विहिरीपाशी तो गेला असताना अचानक त्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला। रमण विहिरीत पडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनानं तातडीने हालचाली केल्या। सोनपेठ नगर परिषदेचे मुख्याधिकारी युवराज पौड यांना याबाबत माहिती देऊन आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आलं। यानंतर तात्काळ शोध मोहीम हाती घेण्यात आली। नगर परिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाचं जवान मुसीम शेख, नाथा चव्हाण आणि दत्ता जाधव यांनी जीवाची बाजी लावत विहिरीत गळ टाकून शोध सुरू केला। अखेर काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर रमणचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात या पथकाला यश आलंय। तरुण मुलाचा असा अचानक अंत झाल्याने कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। या प्रकरणी मृत मुलाचे वडील गौतम बाबासाहेब कांबळे यांनी दिलेल्या माहितीवरून सोनपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत। महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री कैलासवासी अनंतरावजी थोपटे साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली। शोकाकुल ॲडव्होकेट सौ जयश्री राजकुमार शिंदे, उपनगराध्यक्ष भोर नगर परिषद, श्री अमित सागळे, गटनेता भाजपा, सर्व नगरसेवक भारतीय जनता पार्टी भोर नगर परिषद।